नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र ललित केळंबेकर आणि आज आपण आलो आहोत माझ्या गावी कोकणामध्ये राजापूर इथे. आणि ही बघा, ही मागे माझ्या अर्जुना नदी आहे. अर्जुना नदी पूर्ण खाऱ्या पाण्याची नदी आहे ही, खाडी बोलतात आमच्याकडे. तर आपण आज जे मोठे शिंपले असतात ते पकडायला जाणार आहोत. आपण खोदून काढायला जाणार आहोत जमिनीतून. तर व्हिडिओ एकदम मस्त होणार आहे मित्रांनो. आणि तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. आणि जर व्हिडिओ आपला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण आता जे म्हारे म्हणतात, म्हारे ते आपण शोधायला चाललो. एक स्पॉट आहे म्हारेचं, तिथे आपण चाललो. बघूया आपल्याला भेटतात काय म्हारे. इथून नाही, पूर्ण जंगल आहे इकडे. नदी किनार पूर्ण झाडं वाढलेली आहेत. पुढे चप्पल दिसतंय ना. असे झाडांची मुंडी असतात. वाचवत यायचं पुढे. दिसतंय का बघा यायचं. चौकट तेव्हा मित्रांनो, इकडे असं ना पूर्ण मातीमध्ये आपल्याला ते म्हारे भेटतात. आपण शोधूया. कोयती आहे, कोयतीच्याने आपण शोधूया भेटतात का बघूया. असं हे असं करवडायचं असतं, दाखवायचं ना. कोयतीने असं मातीमध्ये चीर करायचे. जर असेल तर आवाज येतो कटकट करून. हाय की हे बघा, हे बघा, हे असे शिंपले असतात. म्हारे बोलतात त्याला. मोठे शिंपले असतात बघा, असे मोठे असतात. आपल्याला पहिली भेटली आहे, जमा करून ठेवूया. ते शोधायला टाइम लागतो. हे बघा, ही आपल्याला दुसरी भेटली आहे.
हे बघा. हे पूर्ण येतो ना तुला पूर्ण येते का नाही कल जो असतो ना त्याच्यामध्ये असं हे बघा ही तिसरी भेटली हे बघा ही तिसरी आहे भेटले तर एकदम जवळ जवळ भेटतात पटापट भारी असेल जाऊया. भारी भेटली भेटली हे असे दगड लागतात हे दगड नाही हे करायचे आवाज वेगळाच येतो त्याचा खटखट आवाज येतो इथे पण बघ होय. पूर्ण एरिया बघायला लागणार तुला इथून थोडी मेहनत लागते असे शोधायला पण चांगल्या साईजचे भेटतात आपल्याला साईडला पण थोडं बघा असं त्या साईडला पण असतात पूर्ण हा पूर्ण चिकट आहे ना पूर्ण त्या साईडला पण असतात म्हणजे आपल्याला हे पूर्ण शोधायचं आहे हाती बघ घेऊया काय चांगली आहे मित्रांनो थापी भेटली आहे जी सिमेंट हे करतात ना घराच्या कामांसाठी
राहून द्यायची हा. तिकडे घेऊया, तिकडे घेऊया. होय. तर आपल्याला हे 3 भेटलेले आहेत बघा. आता मग पुढे शोधूया. आणि ह्याच्यामध्ये मांस आहे ना शिंपल्यांपेक्षा जास्त असतं. ये तिकडे, ये इकडं नाही नका. मित्रांनो हे झाड आहे ना, हे उर्जीचं झाड आहे. हे बघा, अशी पानं असतात. हे कधी पण तोडून हे नाही कर, तोडायचं नाही. त्याचा डिंक आहे ना एकदम खतरनाक आहे. त्याने सुजायला होतं पूर्ण बॉडीवरती आपल्या सुजन येते. हो इथे राहून द्या. हो. हा पूर्ण एरिया आहे ना आपल्याला तिथपर्यंत मध्ये मध्ये चेक करत जायला लागणार. ते बघा ते, हे बघा. 4 झालेत. हात न दुखत येतात. हे हात आहेत ना कोयती पकडून पकडून दुखत येतात. ये पुढे. हे बघा, एकदम लहान भेटले बघा. केवढे बघा. हे बघा. हे लक्षात ठेवा. आणि या नदी किनारी सगळ्या ठिकाणी नाही भेटत. ते जे मेन ठिकाण आहेत फिक्स त्या ठिकाणी भेटत आहे. खास मित्रांनो हे तुम्हाला दाखवण्यासाठी खास व्हिडिओ बनवतोय. ते तुम्ही असं हाताने पण चेक करू शकता बघा. असं नरम असं चिखल पूर्ण.
मित्रांनो अजून इकडे असणार, पण ना ते काही पूर्ण माती खाऊन ना आपल्याला भरपूर खायला होत आहे. हाच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्यासाठी बनवतोय. ते भरपूर भेटतात पण आपल्याला पेशन्स पाहिजे, थोडी मेहनत करायला लागते. हां हे बघा हे किती, हे बघा कवन काय असतात रे, हे एकटेच नसतात ना. नाही तेवढेच, ह्या 2 भेटलेत आणि त्या पहिल्या आपल्या 4 आहेत, 6 झाले. सगळ्यांची पकडण्याची टेक्निक वेगळी असते, प्रत्येकाच्या गावात वेगळी टेक्निक असते. इथे खबर इकडे. आणि मित्रांनो तुमच्या इकडे काय बोलतात ना या मारळी ना, ते कमेंटमध्ये सांगा. कंबर दुखायला लागली. काय म्हणतो इकडे बोलले हे काय बाहेर जायला जागा कुठून आहे, पूर्ण मुळं आहेत. मुळ्यातून पूर्ण वाचत वाचत खर्च पण आहे. तुमचा खर्च नक्की भेट येऊया, आधी येऊया. स्टॉप कर. हे आता कसा माती धुपात ना ते थोडी थोडी वरती येते. मित्रांनो भाऊ आहे ना माझा, तो बघतोय जरा खरवडून, मला थकायला झालं. भाव बघतोय. कोयती काय ठेवलं, हा भाव आहे ना. मेन म्हणजे चिखल कापणं आहे ना, तेच मेन मोठं काम आहे. आणि एकाच जागेवरती भेटत नाही, आपल्याला शोधावं लागतात सगळ्या ठिकाणी. सकाळी सकाळी आलो आहे आम्ही नदीवरती, 7:30 वाजले सकाळचे. दोघंच होतो इकडे आम्ही, पूर्ण जंगलामध्ये नदी किनारी. खटाखटा आवाज येत बघ.
हे बघा, हे पूर्ण झाडांच्या मुळं आहेत पूर्ण. हा एवढी कडक नसणार. मित्रांनो, आपले व्हिडिओ कमी येण्याचं कारण म्हणजे ॲक्च्युली मी मुंबईला असतो. जेव्हा टाईम भेटतो तेव्हा मी गावाला येतो. तुम्हाला हे आमच्या गावची जे मच्छी पकडायची पद्धत आहे गावची त्या तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा, हे एक एकदम वरतीच आहे बघा. ते मागायचं काय ठेवलं खय तिकडे आपण ठेवलेली ती हां टाक तिकडे. ठेव, आता ठेव. नाही बघा, हे हा जो दिसतोय ना व्हाईटवाला, हा वाळी आहे पण हा मेलेला आहे. हे पण खातात, हे पण खातात. हां, भाजून पण त्याचे मांस काढून त्याचं पण हे बनवतात. ह्या साईडला बघ ना, झाडाच्या इकडे हे बघ मालक, या साईडला बघ. नाही, हे जे मित्रांनो झाड दिसतंय ना, हे तिवराळ झाड आहे. पण ते आता सुकलंय पूर्ण. हे तिवराळ झाड आहे. ह्याची पानं गुरांना खायला घालतात. वरच्यावर दिसतं काय बघ, ते खरवडीत राहू नको. भेटलं ना 10-12 भेटलं ना, बस झालं. चल एकदा होती. तर आपल्या व्हिडिओ जर तुम्ही फर्स्ट टाइम बघत असाल तर, आणि आपले व्हिडिओ जर आवडले तुम्हाला, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला काही फुकटच असतं. मित्रांनो, 8:30-9 वाजले असतील, पण इथं किती काळोख दिसतंय बघा पूर्ण. पण एवढे झाड आहेत नाही, अशी पूर्ण झाड आहेत, पूर्ण जाम झालेलं आहे. हे बघा, प्रकाश एकदम खाली यायला जमतच नाही. चिखल बघ जरा भरपूर असा. तर आता आपण बघूया, इझीमध्ये एकदम वरती आपल्याला भेटतात का बघूया. जास्त मेहनत नाही करता, फक्त मेन ह्या झाडांच्या मुंदामधून चालायचं म्हणजे एक मेहनतीचं काम आहे. वरती टोकायली काय बघ. तिला आता कसा पाऊस कमी झाला आहे ना, पाणी हा चिखल जमा झालेला असतो जो, तो वाहून जाऊन ते आता थोडे थोडे वरती दिसत आहेत. इथे वाटतं मित्रांनो, पायाखाली पण माझ्या आहे ना, पायाखाली एक भेटली. तिकडे पूर्ण आपण बघूया, ह्या साईडला पूर्ण आपण बघूया, नदीच्या त्या साईड स्टार्टिंगपर्यंत. इथे पाणी येतंय ना नदीचं, खाडी आहे ती खाऱ्या पाण्याची, तिथपर्यंत बघूया.
त्यानंतर इथून असं याच्यामधून यायचं. तुम्ही नदी किनारी या जंगलामध्ये असे नदी किनारी जंगलामध्ये कधी कधी अटकलात तर तुम्हाला हे एक गोष्ट लक्षात असेल ना, तर तुम्ही 2-3 दिवस राहिला तर सर्वाईव्ह करू शकता. तुमच्याकडे आग असेल आणि हे जर असे ट्रिक तुम्ही यूज केलात, मासे या असे सिंपले शोधून खायचे, तर काही प्रॉब्लेम येणार नाही. सर्वाईव्ह करू शकता 2-3 दिवस. किती भेटले? 2. हे बघू. बघ. मुंदात ना जरा चेक करूया वर वरत काय मुंदात ना. हे बघ, हे बघा, हे मित्रांनो अशी ना, हे बघा, हे टोक काढून आहे बघा. हे बघा अलगत काढते का वरती हातान हातान काय. हे बघा असे टोक काढून असतात. हे बघा मोठी आहे बघा, मस्त साईज आहे. जेव्हा पाणी भरतं ना तेव्हा या झाडांच्या मुळामध्ये मासे खेकडे भरपूर असतात. बघतोय. आणि ही इकडे आमची नदी आहे बघ. हा या साईडला बघ जमेस इकडे बघ. इथे पण आहे वाटतं. काय हां आणखी ते कुठेतरी होती बघ. ती बघ, ती बघ. हे बघा, हे आता कसं चिखल पूर्ण वाहून जातो ना. थांब हातात पकड. तर हे वरती येतात. हा ना. हा भाव मेहनत करतोय. दोघं पण आम्ही करू नाही शकत, कारण एकाला कॅमेरा पकडायला लागते आणि एकाला करायला लागतं, खरवडायला लागतं. ते मेहनतीचं काम आहे थोडं, आणि आम्हाला सवय नाही आहे पण आवड आहे. पहिल्यांदा गावाला होतो तेव्हा सगळं केलेलं आहे, शिकलेलं आहे. पण तुम्ही जर कधी असं नवीन असाल आणि नदी किनारी आलात तर असं चिखलामध्ये ट्राय करू नका. चिखलामध्ये काटे बिटे बेकार असतात. पाय बी फाटू शकतात. ते दुसरीकडे ठेवलं तिकडे इकडे आपलं काहीच नाही भेटले. एक पण एक आहे काय भेटली मग. हे बघा अशी ही पूर्ण झाड आहेत. वरून प्रकाश पण येत नाही खाली. हे बेकार काटे होते बघा. मित्रांनो, हे जे खूट असतात ना, हे पूर्ण सांभाळून चालायला लागतात. घेतलं ना सगळं. बस झालं. चल किती भेटलं टोटल मोज जरा. 10 मोज 11 बारको पण असते बघ. 2 तर नाही बघा 12 टोटल 12 भेटलेत आम्हाला. अजून पण पुढे बघूया. कसं घेशील कोयती दे माझ्याकडे. पिशवी पण नाही. एक काय कर, एक हे आहे ना, एका साईडला क्रॉस कर, एका साईडला हात लाव. नाही 2-3 माझ्या हातात दे.
पण चिखल आहे. कापतो किती आहे? तुझ्या डोळ्यात गेला काय तर आहे बघ. चिखला नाही झोमता जाम. मित्रांनो डोळ्यामध्ये चिखल विखल जातो, जरा सांभाळून. हे ब्रेक आहे. येऊया हा यानी करते. मित्रांनो आपण थोडं बाहेर जाऊया नंतर व्हिडिओ. तर असं एकदम वाकून बिकून ॲडजस्ट करत करत निघायला लागतं. ते खूट आहेत ना मित्रांनो, पायाला टोचत आहेत पूर्ण. मित्रांनो एवढी मेहनत घेतोय, तुम्हाला दाखवतो मी. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा माझ्या चॅनलला. आणि तुमचा प्रतिसाद जर चांगला असला, जर सपोर्ट केलात मला चांगला, तर मी नक्की तुम्हाला अशा एकदम धमाकेदार व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. प्रयत्न म्हणजे मी बनवेनच तुमच्याकडे दाखवायला, कसं खाडी किनारी या समुद्राच्या किनारी कसे मच्छी पकडतात, कशा मारवे पकडतात ते तुम्हाला दाखवेन. येते थांब इकडनं, तिकडे कॅमेरा थांब. हळूहळू हे मित्रांनो आमची खाडी आहे. भरपूर खोल पण आहे आणि लांब आहे. हे बघा. आणि सूर्यदेव पण नाही आलाय वरती, उगवला नाही. व्यवस्थित धुवून घेऊया. बघा दिसतात काय? बघा असं व्यवस्थित धुवून घेऊया. पूर्ण खारं पाणी आहे. आता पावसाळ्यामुळे थोडंसं गोड झालंय. आता पूर्ण खारं पाणी, हे पूर्ण खडप आहे. तिकडे रात्रीचे मासेने भरपूर असतात साईडला आलेले. बघा आले उशी तिकडे दिसते मी व्यवस्थित. हे बघा जरा 2 मिनटं मी जरा पाय धुवून घेतो. इथे कोण येत नाही आणि या स्पॉटवरती मित्र कोण येत नाही सगळा. मीच वर्षातून एकदा दोनदा येतो. बघा दाखवतो साईज बघा, झूम करतो. हातावरती ठेवले पण साईज बघा कसली आहे. आणि याचं चांगलं मस्त कालवण होतं एकदम. ना जे घराने बांधतात त्यांना सिमेंट हे करायला हे करतात प्लास्टरच्या टायमाला. आणि चांगल्या कंडिशनमध्ये आपल्याला भेटले, घरी घेऊन जातो आपण. नदी किनारी तुम्हाला भरपूर साऱ्या वस्तू भेटतात ज्या तुम्हाला कामाला येऊ शकतात. चला तर मित्रांनो आपण इथे व्हिडिओ संपवूया आणि जास्तीत जास्त शेअर करा आपले व्हिडिओ आणि सपोर्ट करा.